रॉबर्ट व्हाइटहेड यांचा जीवनप्रवास। या कथेचा प्रारंभ 1823 मध्ये इंग्लंडच्या लँकेशायरमध्ये झाला, एक लहान आणि शांत गाव जिथे रॉबर्ट व्हाइटहेड यांचा जन्म झाला। त्यांचे बालपण या सुरम्य निसर्गात गेले। जुन्या काळातील एक प्रतिभाशाली अभियंता म्हणून रॉबर्ट व्हाइटहेड यांची ओळख होऊ लागली। त्यांच्या डोक्यात नेहमी नवीन कल्पनेचे विचार होते आणि त्यांनी आपल्या कार्यशाळेत अनेक यांत्रिक साधनांसह काम सुरू केले। एक वेगळा क्षण, रॉबर्टने स्वचालित टॉर्पेडोवर काम करण्याचे ठरवले। 1866 मध्ये त्यांनी पहिल्या प्रभावी टॉर्पेडोची निर्मिती केली, ज्यामुळे जलास्पदांना सुरक्षितरित्या हल्ला करता येणार होता। व्हाइटहेड टॉर्पेडोची रचना अत्याधुनिक होती। हे जलसैनिकांसाठी एक महत्त्वाचे साधन बनले आणि आजच्या नौदल तंत्रज्ञानावर याचा मोठा प्रभाव आहे। व्हाइटहेड टॉर्पेडोची चाचणी घेतल्यावर एक अद्भुत दृश्य समोर आले। एका युद्धपूर्वक जहाजाच्या कडेला नौदल अधिकारी उत्सुकतेने टॉर्पेडोला जलात जाताना पाहत होते। व्हाइटहेड यांचा टॉर्पेडो समुद्री युद्धात एक विजेता घटक बनला, ज्यामुळे शत्रूच्या जहाजांवर हल्ला करणे अधिक प्रभावी झाले। आधुनिक नौकांवर व्हाइटहेड यांचा प्रभाव स्पष्टपणे दिसून येतो। रॉबर्ट व्हाइटहेड यांची धरोहर या शब्दांनी एक नवीन युग सुरू झाला। अशा प्रकारे रॉबर्ट व्हाइटहेड यांची माहिती आपण पाहिली। नक्कीच आपल्याला ही प्रेरणा देईल। धन्यवाद।